सुप्रभात मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आणि आजचा जो जर्नी असणार आहे तो त्र्यंबकेश्वर ते परळी वैजनाथ म्हणजे ज्योतिर्लिंग टू ज्योतिर्लिंग असा आपला प्रवास असणार आहे। काल आपण दर्शन घेतलं होतं त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगचं, आज आपण दर्शन घेणार आहे ते परळी वैजनाथ ज्योतिर्लिंग। त्र्यंबकेश्वर वरून सुद्धा तुम्ही परळी वैजनाथ प्लॅन करत असाल हा प्रवास तुम्हाला नक्कीच कामी येईल। 2 ज्योतिर्लिंग देवस्थानांना जोडणारा हा मार्ग आहे त्र्यंबकेश्वर ते परळी वैजनाथ। आणि आता आपण त्र्यंबकेश्वर बस स्टँडला आहोत। तुम्हाला बस स्टँड तर दाखवले मागच्या ब्लॉग मध्ये। ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिवसाचं वातावरण दाखवतो त्र्यंबकेश्वर बस स्टँड। पाहू शकता तुम्ही, जास्त इंट्रो नाही देणार इकडे का तर बस स्टँड एवढं बांधलेलं ना, अजून पूर्ण टेम्पररी बस स्टँड आहे। तर अशा प्रकारचा हा परिसर आहे त्र्यंबकेश्वर बस स्टँडचा। थोडंसं त्या साईडला चिखल झाले। याच बस स्टँडला पाहू शकता कोणत्या मुक्कामी बसेस इथे थांबलेले आहेत। ही गाडी ती श्रीगोंदा त्र्यंबकेश्वर गाडी तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल। ही गाडी आपल्या बरोबरच होती ज्यावेळेस आपण बारामती त्र्यंबकेश्वर हा ब्लॉग केला होता। अजून त्याच्या पुढची एक गाडी आहे पुणे त्र्यंबकेश्वर, आणि त्याच्यानंतरची आपली बस ज्या बसनं आपण प्रवास करणार आहे त्र्यंबकेश्वर ते परळी वैजनाथ। त्याच्या आधी पण एक गाडी गेली होती, 7:30ची गाडी होती ती। आता जी गाडी आपण पकडली ती 7:30ची गाडी आहे। म्हणजे या रूटवर 2 गाड्या सोडलेल्या आहेत, तर आपण ही 7:30ची गाडी पकडलेली आहे। तुम्हाला त्र्यंबकेश्वर बस स्टँडचा वेळापत्रक दाखवलेलं आहे ऑलरेडी छत्रपती संभाजीनगर डहाणूच्या ब्लॉग मध्ये। वेळापत्रकाचं पाहून घ्या। त्र्यंबकेश्वर बस स्टँडचा नियंत्रक कक्ष। त्र्यंबकेश्वर ते परळी जी गाडी आहे ती किती वर्षापासून सेवेमध्ये आहे मला कमेंट करून सांगा। मस्तपैकी असं दादांना विचारले तर ते म्हणतात अंदाजे 10 वर्षापासून ही गाडी सेवेमध्ये आहे। आणि आपण ज्या गाडीनं प्रवास करतोय ती टाटा कंपनीची बस आहे। ज्या आगाराची गाडी आहे नगर विभाग नेवासा आगार। आता बघूया या रोडवरचा फर्स्ट स्टॉप आहे नाशिक संगमनेर, म्हणजे रूट थोडासा चेंज आहे। रूट तुम्हाला दाखवतो कोणत्या मार्गे गाडी जाणार आहे। त्र्यंबकेश्वर, नाशिक, संगमनेर, श्रीरामपूर, नेवासा, शेवगाव, गेवराई, बीड आणि फायनल स्टॉप परळी। तर असा आपल्या बसचा मार्ग आहे। याच मार्गावरून आपली बस जाणार आहे परळी वैजनाथ पर्यंत। आता जाऊ या प्रवासाला सुरुवात करूया मस्तपैकी। आता बस पोहोचलेली आहे महामार्ग बस स्टँड। पाहू शकता तुम्ही महामार्ग बस स्टँड इकडे आपली बस पोहोचलेली आहे बरोबर 8 वाजता। आणि ह्याच्या आधी जे बस स्टँड होतं ते होतं सातपूर बस स्टँड। सातपूर बस स्टँड नंतर डायरेक्ट गाडी महामार्ग बस स्टँडला आलेली आहे। ठक्कर बाजार वगैरे गाडी जात नाही तिकडे। सुरुवातीला एवढी गर्दी पाहायला मिळली ना आपल्याला, तर नाशिक नंतर आपल्याला बघूया गर्दी किती पाहायला मिळते। तर आता कुठे भरायला लागली बस हळूहळू, बऱ्यापैकी बस इकडे भरलेली आहे। आणि आपली जी बस आहे ते या रोडवर बुकिंग बस आहे। त्र्यंबकेश्वर ते परळी वैजनाथ जे तिकीट दर आहे ते फुल तिकीट 610 रुपये एवढं फुल तिकीट दर आहे। या बस स्टँडवरून आपण 2-3 रूट बनवले होते, जसे की नाशिक ते कवठे महाकाळ। बघितला नसेल बघून घ्या, मस्त असा ब्लॉग आहे। कवठे महाकाळला जाण्यासाठी जी गाडी लागते ते
महामार्गावर लागते. बस स्टँडला बरीच अशी सुधारणा झाली आहे. पहिले जे महामार्ग बस स्टँड होतं सगळा इकडे या बाजूला सगळा मातीचा रोड होता, पूर्ण चिक्कल खडक वगैरे. आता रोड बघितला तर पूर्ण कॉन्क्रीट रोड झालेला, एकदम जबरदस्त. कॉन्क्रीट रोडमुळे जास्त शोभा आली बस स्टँडला. तर असे कॉन्क्रीट रोड प्रत्येक बस स्टँडला झाले पाहिजे. आपण ज्या बसनं प्रवास करतो तो गाडी नंबर पाहू शकता तुम्ही, MH14 BT 1160 GSRTC गाडी, अमरेली, नाशिक अमरेली. गाड्या बघा यांच्या कशा आहेत, स्लीपर कोच. अशा गाड्या कधी व्हायच्या आपल्या. आणि आता नाशिकवरून गाडी जाणार आहे ते डायरेक्ट संगमनेर. जवळजवळ 70 किलोमीटर अंतर आहे. नेवासा आग्राचा आपल्याला एक रूट करायचा आहे, तो म्हणजे नेवासा ते अक्कलकोट. बघूया कधी जमलं तर आपण तो पण रूट दाखवूया. नेवासा अक्कलकोट, नेवासा आग्राचा रूट आहे. नांदूर शिंगोट्यामध्ये आपली गाडी जेवणासाठी थांबलेली आहे. इथे बस स्टँडवर जेवणासाठी थांबा जो दिलेला आहे तो बस स्टँडवरच दिलेला आहे. पाहू शकता त्या ठिकाणी जेवणासाठी थांबा झालेला आहे. आणि आता जो टायमिंग झाला तो बरोबर 10 वाजलेले आहेत. ह्या सीझनमध्ये TC आपल्याला जास्त बघायला मिळेल. इथं पण तिकीट चेकिंग चालू आहे. तिकीट जपून ठेवा. अक्षरशः केबिन पर्यंत प्रवासी फुल झालेले या रूटवर. नाशिकमध्ये जाऊया. पुढचा स्टॉप आपला संगमनेर येथे. शीतल बस, श्रीरामपूर आगाराची शीतल बस आहे इकडे पण पाहू शकता. शीतल बस ह्याच्या आधी पण आपण एक शीतल बस बघितली होती, ती म्हणजे कोपरगाव आगाराची. तर विषय असा झाला की डिझेल नाही म्हणते तिकडे, पंपावर आली डिझेल भरा गाडी. 15-20 मिनिटं झाले थांबते इकडे. बघू आता डिझेलचं काय होतं. 11 वाजता आपली बस पोहोचलेली आहे. बसमध्ये बसायला जागा नाही आणि त्याच्यामध्ये
तुफान गर्दी अजून बसमध्ये वाढते आपल्या, पाहू शकताय. बोर्डावर दिल्याप्रमाणे आपला जो पुढचा स्टॉप आहे तो संगमनेर नंतर श्रीरामपूर. तर आता आपली गाडी हलते इथून संगमनेरवरून, पाहू शकता. संगमनेर बस स्टँडला पण जबरदस्त गर्दी. तर आत्ता 12:35 झालेले आहेत. आत्ता आपण श्रीरामपूर डेपोमध्ये आहे. इकडे डिझेल भरायचं काम चालू आहे. संगमनेरच्या डेपोमध्ये डिझेल नसल्यामुळे इकडे गाडी आणली. अजून एक आपल्याला एक शीतल बस दिसलेली पाहू शकता त्या ठिकाणी. इकडे पण एक शीतल बस आहे. इष्टीला पोस्टर कशा प्रकारे चिटकवले जातात समोरासमोर ते पोस्टर बघतोय. इष्टीला पोस्टर चिटकवतं कोण, तर इथे पोस्टर लावायचं काम चालू आहे. अशा प्रकारे पोस्टर लावले जातं डेपोमध्ये. जबरदस्त गर्दी आहे बस स्टँडला पाहू शकता तुम्ही. खतरनाक गर्दी. हा शेवगाव चालली गाडी. शेवगाव आधीच बस ओव्हरलोडिंग आहे. त्यात अजून प्रवासी. दादा म्हणले या रोडवर कायम बस फुल असते. फुल गाडी आणते आपली मार्केट डायरेक्ट शेवगाव. केबिनपर्यंत फुल यायला लागले. आता इथं बसवायचं काही नाही, पण आरसा देतात नाही जाता ना. तरी शॉर्ट केबिन आहे, एकदम शॉर्ट.
आता आपण नेवासा बस डेपो मध्ये आहे आणि इकडे सगळे प्रवासी उतरलेले आहेत. आज नवीन काहीतरी पाहायला मिळलं, म्हणजे आज 3 डेपो आपल्याला पाहायला मिळले. अजून एक बस आली पंढरपूर यात्रा स्पेशल, देवगड पंढरपूर पाहू शकता. आणि ही जी बस आहे ही पण शीतल बस आहे, देवगड पंढरपूर, देवगड नगर पंढरपूर. मला वाटलं कोकण साडीचा देवगड. ड्रायव्हर क्रू चेंज झालेले आहेत नेवासा आगारमध्ये. आता याच्या बदल्यात दुसरे ड्रायव्हर क्रू येणार आहेत. कंडक्टर क्रू जे आहेत ते शेवटपर्यंत राहणार आहेत, परळी वैजनाथ पर्यंत. थोडंसं गाडीचं काम पण इकडे करायला लागलेत. नगर जिल्ह्यातला हा नेवासा डेपोचा परिसर. तर अशा प्रकारे हा परिसर आहे नेवासा बस डेपो. या रोडवर आपल्याला खतरनाक गर्दी अशी पाहायला मिळली. आता ही जी स्टँडिंग आहे ती शेवटपर्यंत राहणार आहे, परळी वैजनाथ पर्यंत. आता कुठे बस खाली वगैरे काय होणार नाही इकडे. तर मित्रांनो, आपले ब्लॉग बघताना तुम्हाला एक चीज तुम्ही नोटीस केली असेल की ज्यावेळेस गावांचं नाव बुद्रुक किंवा खुर्दमधून येतं. बुद्रुक म्हणजे मोठं किंवा जुनं आणि खुर्द म्हणजे लहान किंवा नवं, असा त्याचा अर्थ होतो बुद्रुक आणि खुर्द. तुमच्यासाठी एक प्रश्न सोडलेला आहे मित्रांनो, तो म्हणजे कसबा आणि मौजे यातला काय फरक आहे, यातला फरक सांगा मला. आपण ज्या लोकेशनला उभा आहे इथून शेवगावचे जे अंतर आहे ते जवळपास 40 किलोमीटरचं अंतर आहे. तर चला, आता गाडी रिपेअर झालेली फायनली, मायनर प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला आहे. आणि आता जाऊया गाडूया शेवगाव. पण बेकार गर्दी झालेली आणि बस स्टँडला गर्दी पाहू शकता तुम्ही. शेवगावच्या बस स्टँडला पण खतरनाक गर्दी आहे, आपल्या गाडीला पण गर्दी पाहू शकता. शेवगाव, बीड, गेवराई फुल पॅक गाडी. दरवाजा बसाना झाला, एवढी गर्दी आहे. गर्दी पाहू शकता. पाहिली का मित्रांनो, अशी गर्दी पाहिली.
काय करणार, लोकांची गर्दी बघा. दमन 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 दमन. आपण गेल्या वेळेस एक रूट केला होता संभाजीनगर ते कलबुर्गी, त्यावेळेस पण अशीच परिस्थिती होती आणि आता पण अशीच आहे. मला वाटलं कडी बिडी टाकली असेल एखादी. आणि कोणत्या लेवल गेवराईमध्ये गाडी फुल खाली झाली होती आणि त्याच्यानंतर बेड बस स्टँडला हालत पाहू शकता. पावसाळ्यामुळे माहोल जरा थोडासा खराब आहे, पण कसं बरोबर 6:15 वाजताचे दृश्य बीड बस स्टँड. तर अशा प्रकारे मला वाटते आधी मेन बस स्टँडचं काम होईल आणि त्याच्यानंतरच कॉन्क्रीटचे रोड होतील या ठिकाणी. बीड बस स्टँडचं बांधकाम कुठपर्यंत आले. तेलगाव बस स्टँडला आपली बस पोहोचलेली आहे 7:38 या रूटवरनं एक रूट केला होता आपण, धारूरचा रूट केला होता, छत्रपती संभाजीनगर ते धारूर. आत्ता मार्ग वेगळा आहे आपला, तेलगाववरून आता डायरेक्ट परळीला जाते. छोटंसं बस स्टँड आहे तेलगाव बस स्टँड, तुम्हाला दाखवलं आहे आधी पण. या रूटवर गर्दी तुफान आहे, रोडपर्यंत फुल गर्दी. चला आता जाऊया, थोडंसं अंतर राहिले, तासाभराचा रोड राहिला आहे परळी.
फायनली मित्रांनो आपली बस पोहोचलेली आहे परळी बस स्टँडला, बीड जिल्हा. या रूटवर टोटल जिल्हे आलेत ते आय थिंक मला वाटते 3 जिल्हे आलेत, नाशिक, नगर आणि बीड असे 3 जिल्हे या रूटवर आलेले आहेत. परळी बस स्टँडचा हा परिसर आहे. तर बरोबर 9 वाजता आपली गाडी पोहोचलेली आहे. रेग्युलर टायमिंग 7:30-8 वाजताच आहे. जे सकाळी 7:30ला निघलेली गाडी आता बरोबर 9ला पोहोचलेली आहे. जवळजवळ आपला जो जर्नी टाइम झालेला आहे इकडे तर 14.5 तासांचा इकडे आपला जर्नी झालेला आहे. काहीतरी युनिक होता या प्रवासामध्ये आणि जबरदस्त असा प्रवास होता. जोरदार असा मुसळधार पाऊस इकडे चालू आहे. बीड नंतर जो रोड लागला ना भाई साहब, थोडा चांगला रोड लागला आणि त्याच्यानंतर फार पूर्ण खच्चा रोड होता. तर मित्रांनो तुम्हाला हा जर्नी कसा वाटला मला कमेंट करून सांगा मस्तपैकी असा. आणि हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रोडवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि भेटू लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.